नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. शेतीच्या वाटणीवरून भावाने भावाचा काढला काटा, भाऊ आणि भावजेविरुद्ध गुन्हा दाखल. दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागण्याच्या कारणावरून बापाने मुलाचा केला खून. 13 लाखाची फसवणूक प्रकरणी तरुणावरती गुन्हा दाखल. चोरट्यांनी घर फोडून 5 लाखाचा ऐवज पळवला. लोकशाही दिनात सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी उपस्थित राहावे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचना. आणि पंढरपूर तहसील मध्ये सुरू आहे मराठा कुणबी नोंदीचा शोध मोहीम. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. मंगळ तालुका रड्डे येथे शेताच्या वाटणीच्या कारणावरून दोघा भावामध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन मयत नामदेव बजरंग थोरबोले वय वर्ष 50 यांच्या शरीराच्या अंतर्गत भागास मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी भाऊ शिवाजी बजरंग थोरबोले व भाऊजाई सकुबाई शिवाजी थोरबोले या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील मयत नामदेव थोरबोले हे मुंबई येथे तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये शिपाई पदावरती काम करत असून ते मुंबई येथील कुटुंबासह स्थायिक होते. चौघा भावामध्ये एकूण 6 एकर जमीन असून ती जमीन मोठा भाऊ शिवाजी एकटाच करून खात होता. 1.5 वर्षापूर्वी सर्व भावांनी शेतीची वाटणी करून घेतलेली होती. त्यामुळे भाऊ शिवाजी हा नामदेववरती शेती वाटून घेतली म्हणून चिडून होता. मयत नामदेव हा त्याच्या हिश्श्याच्या शेतातील बाजरीची रास करण्यासाठी 5 दिवसापूर्वी रड्डे गावी आलेला होता. दिनांक 5 रोजी सायंकाळी 4:30च्या दरम्यान शेतीच्या वाटणीवरून भांडण तंटा सुरू होता. यातील आरोपीने यावेळेला मयत नामदेव यास खाली पाडून हाताने मारहाण केली. यावेळी काही जण भांडणे सोडवण्यास गेले असता तो ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. यावेळी आरोपीची पत्नी सकुबाई ही सुद्धा सदर ठिकाणी आली. तिनेही मयताच्या गालावरती थापाड्या मारल्या. तसंच नामदेव यास उपचारासाठी मंगळातील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचं सांगितलं. याची फिर्याद दिगंबर थोरबोले यांनी दिल्यानंतर वरील दोघा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख हे करीत आहेत. दारूच्या व्यसनाधीन झालेल्या मुलाकडून होणाऱ्या त्रासाला व वारंवार दारूसाठी पैसे मागत मारहाण करणाऱ्या मुलाला स्वतःच्या वडिलांकडूनच 32 वर्षीय व्यसनाधीन मुलाचा खून केल्याची दुर्दैवी घटना दिनांक 5 नोव्हेंबर रोजी एफ ग्रुप लक्ष्मी चौक जुना विडी घरकुल येथे सायंकाळी घडलेली आहे. श्रीनिवास मल्लावा यासम वय वर्ष 32 राहणार एफ ग्रुप लक्ष्मी चौक असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी श्रीनिवास यांची पत्नी वनश्री श्रीनिवास यासम वय वर्ष 25 राहणार एफ ग्रुप लक्ष्मी चौक यांनी MIDC पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून फिर्यादी वनश्री यांचे सासरे मल्लवा अगोया यासम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. याबाबत मिळालेले वृत्त असे की फिर्यादी यांचे पती श्रीनिवास हे फिर्यादीचे सासरे या सतत त्रास देऊन दारू पिण्यासाठी वारंवार पैसे मागून मारहाण करत असत. याच त्रासाला कंटाळून चिडून जाऊन श्रीनिवास यांच्या वडील मल्लवा याने किचनमधून चाकू आणून मुलगा श्रीनिवास यांच्या गळ्यावरती, डोळ्याच्या खाली, खांद्यावरती, मानेवरती वार करून खून केला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत. ग्राहकाने ऑनलाईन खरेदी केल्याच्या वस्तूची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावरती जमा न करता स्वतःजवळ ठेवून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध फौजदारी चावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. सुजित कुमार अशोक बिराजदार वय वर्ष 31 राहणार सुलेजवंग तालुका अक्कलकोट असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी ईश्वर नवनाथ शिंदे वय वर्ष 29 राहणार भुसेवस्ती कासेगाव तालुका पंढरपूर यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे की ही घटना दिनांक 31 ऑक्टोबर 2023 ते 3 नोव्हेंबर 2023 दरम्यान घडलेली आहे. फिर्यादी हे एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीकडे एरिया मॅनेजर म्हणून काम पाहतात. त्यांच्या अंडर सोलापूर, पंढरपूर, बारामती, दौंड, इंदापूर हा एरिया होता. वरील संशयित आरोपी बिराजदार हा कंपनीच्या सुपरवायझर म्हणून काम करत होता. मेझॉन ऑनलाईन शॉपिंग केलेल्या लोकांचा माल हा बाळे येथील ऑफिसमध्ये येत असून तो पुढे सोलापूर शहरामध्ये त्या ऑनलाईन शॉपिंग केलेल्या साहित्याचं वाटप करण्यासाठी बिराजदार त्यांच्या हाताखाली काम करणारे डिलिव्हरी बॉय हे ऑनलाईन शॉपिंगची वस्तू देऊन मिळालेले पैसे यांच्याकडून जमा करत असत. परंतु बिराजदार यांनी त्यांच्याकडे जमा केलेली रक्कम ती कंपनीच्या बँक खात्यावरती जमा न करता स्वतःजवळ ठेवून कंपनीची 13,80,000 रुपये 990 रुपयाची फसवणूक केलेली आहे असे फिर्यादीत म्हटलेलं आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे करीत आहेत. मुलीच्या लग्न कार्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी
हैदराबाद येथे गेल्यानंतर चोरट्यांनी घर फोडून 5,14,000 रुपयाचा ऐवज लंपास केलेला आहे। ही घटना कुडगी रस्त्यावरील कल्याण नगर या ठिकाणी घडलेली आहे। याबाबत भाग्यलक्ष्मी नागनाथ पिडगुलकर वय वर्ष 42 राहणार कल्याण नगर भाग 3 आसरा पूल जुळे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अद्याप चोरट्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। 4 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 सुमाराच्या दरम्यान पिडगुलकर त्यांच्या मुलीच्या लग्न कार्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी हैदराबादला त्या गेलेल्या होत्या। त्यामुळे फिर्यादीचा भाऊ व भाऊजे यांना त्यांनी घरी ठेवलेलं होतं, परंतु फिर्यादीचे नातेवाईक मरण पावल्याने भाऊ आणि भाऊजे हे देखील अंत्यविधीसाठी बाळवीस येथे गेले होते। त्यामुळे त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला व लोखंडी फाटकाला कुलूप लावलेलं होतं। चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला व कपाटातील ठेवलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा 5,14,000 रुपये मुद्देमाल लंपास केलेला आहे। अधिक तपास फौजदार पोपळघट हे करीत आहेत। जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावरती संबंधित विभागाच्या प्रमुखांनी किंवा सक्षम प्राधिकरण यांच्या प्रत्यक्ष उपस्थित राहून उत्तर देणे अपेक्षित आहे। संबंधित तक्रारदाराला योग्य उत्तर मिळाल्यानंतर तो पुन्हा लोकशाही दिनात येणार नाही, तरी यापुढील काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी स्वतः उपस्थित राहावे असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चर्चा करताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते। यावेळेला निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उत्पादक शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका वीणा पवार यांच्यासह अन्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या आलेल्या तक्रारीचा निपटारा होणं अत्यंत आवश्यक आहे। त्या दृष्टीने सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी। ज्या विभागाचे अधिकारी लोकशाही दिनाच्या निमित्तानं उपस्थित राहणार नाहीत त्या अधिकाऱ्यांना उद्या पुन्हा बोलावून घ्यावं व संबंधित विभागाच्या तक्रारीचा त्याच्याकडून निपटारा करून घ्यावा असे निर्देशित केलेलं आहे। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा मुख्यमंत्र्यांच्या ठोस आश्वासनानंतर तात्पुरता शांत झाला असला तरी मात्र दिलेल्या आश्वासनानंतर कारवाईची पावले टाकत राज्य शासनाने प्रत्यक्ष कारवाईची सुरुवात केलेली आहे। त्यातच एक भाग म्हणून प्रशासकीय स्तरावरती मराठा समाजाच्या कुणबी नोंदीची शोध मोहीम राबवण्यात येत आहे। पंढरपूर येथील तहसील कार्यालयामध्ये खास यासाठी 33 कर्मचारी यांची नियुक्ती केल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी दिलेली आहे। राज्य शासनाच्या सूचनेनुसार मराठा कुणबी समाज जातीच्या नोंदी तपासण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार यांच्या आदेशान्वये तहसील कार्यालयाने कामकाज सुरू आहे। या अंतर्गत पंढरपूर तालुक्यातील 95 गावाच्या सन 1900 ते 1950 या कालावधीतील जन्ममृत्यू नोंद वह्या तपासण्यात येत आहेत। तहसीलदार कार्यालयाने यासाठी 3 मंडळी अधिकारी, 10 तलाठी, 20 कोतवाल यांची नियुक्ती केली आहे। या शोधमोहिमेमध्ये आढळून येणाऱ्या मराठा कुणबी समाज जातीच्या नोंदीची माहिती गावनिहाय संकलित करून त्याचं स्कॅनिंग करण्यात येणार आहे। सर्व नोंदणीची माहिती संबंधित ग्रामस्थांना PDF द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानुसार संबंधित कुटुंबांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणं सोयीचं होणार आहे, अशा प्रकारची तहसीलदार बेल्लेकर यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान त्यांच्याकडे कुणबी नोंद त्यांच्या कोणतेही कागदपत्र अभिलेख उपलब्ध असतील त्यांनी तहसील कार्यालयाकडे सादर करावे, त्यानंतर तहसील कार्यालयामध्ये शोध घेता येईल असे नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनी सांगितलेलं आहे। पंढरपूर तहसील कार्यालयाने हाती घेतलेल्या शिवाजी मोहिमेमध्ये पंढरपूर तालुक्यातील 9 ते 10 गावांमधील अनेकांच्या नोंदीमध्ये कुणबी असा उल्लेख असल्याचं समोर आलेलं आहे। त्याचबरोबर स्थानिक पातळीवरती मराठा समाज बांधव हे आपापल्या परीने शाळा तसेच शक्य त्या ठिकाणी अशा नोंदी शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एक नवीन बातमीपत्रासाठी। नमस्कार।